सुमेध हा इथे ताडोबामध्येच आहे, इथे राहायला. आणि आमची खूप चांगली मैत्री झाली, ओळख झाली. आणि त्याचा शो आता आम्ही इथे अरेंज केला होता, बर्डमॅन शो ना, बर्डमॅन शो. 1 तासाचा प्रोग्राम होता. अतिशय उत्तम अप्रतिम आवाज सुमेध तर काढतोच. म्हणजे सचिन तेंडुलकर पासून सयाजी शिंदे सरांपासून सगळे जण सुमेधचे खूप मोठे चाहते आहेत. आणि मला सुद्धा भेटायची तुला खूप इच्छा होती, कारण तुझे व्हिडिओज मी बघितले होते. परंतु त्याच्या शो मधून म्हणजे तुम्ही जर कधी ताडोबाला आलात तर नक्की सुमेधला कॉन्टॅक्ट करा. तो इंस्टाग्रामवर सुद्धा आहे, बर्डमॅन सुमेध असं त्याचं आयडी आहे. आणि तुम्ही इथे आल्यानंतर त्याचा शो यासाठी घ्या की फक्त पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज नाही, तर जंगल आणि जंगलातले सगळे कानून कायदे आणि त्याचे नियम. आणि सुमेधकडून आज खूप शिकायला मिळालं. आपण सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करतो. ती जी साखळी आहे प्राण्यांची, पक्ष्यांची, कीटकांची, ती साखळी कुठेतरी माणूस हा ब्रेक करतो आहे. हे सुमेधच्या शो मधून आज पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणवलं. आणि शो मध्ये तो एक वाक्य बोलला, ते खूप मनामध्ये राहिलं की जंगलामध्ये जेव्हा तुम्ही जंगल सफारी करता, जंगलामध्ये फिरता, तेव्हा तुम्हाला कुठलीही दुर्गंधी, कुठलाही वास येत नाही. कारण जंगल स्वच्छ आहे. कारण ते स्वच्छ ठेवणारे प्राणी सुद्धा आहेत, पक्षी सुद्धा आहेत. परंतु जंगलातून आपण बाहेर पडतो आणि सिमेंटच्या जंगलामध्ये येतो, मानवी वस्तीत येतो, तेव्हा खूप घाण वास आपल्याला येत असतात. कारण आपणच प्लास्टिक असेल, दुर्गंधी असेल, कचरा असेल हे करत असतो. तर याच्या शो मधून पुन्हा एकदा हे मला प्रकर्षाने जाणवलं की आपण खूप काळजी घेतली पाहिजे निसर्गाची. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो पण निसर्गाची घेत नाही. त्यासाठी तुझा शो बर्डमॅन शो हा फक्त शो नाहीये, हा फक्त आवाजाचा कार्यक्रम नाही, तर एक प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. माणसांना जागरूक करण्याचा कार्यक्रम आहे की निसर्गाशी मैत्री करा. आणि कचरा, प्लास्टिक, तुम्ही बसने प्रवास करताय, स्वतःच्या गाडीने प्रवास करताय, तर तो कृपया प्लास्टिकच्या बॉटल, कचरा बाहेर फेकू नका. त्याच्यावर प्राण्यांवर गंभीर परिणाम होतात आणि ती चेन, त्यांची जी साखळी आहे जगण्याची, ती ब्रेक. थँक्यू. खूपच आनंद झाला. थँक्यू.